सार्वजनिक नवरात्रि उत्सव हिंदू धर्म में एक त्यौहार होने के साथ साथ देवी से जुड़ा एक व्रत भी है। नवरात्रि उत्सव को देवी की आराधना का पर्व माना जाता है। भारतीय संस्कृति में नवरात्रि उत्सव का विशेष स्थान है। महाराष्ट्र में शारदीय नवरात्रि उत्सव बड़े उत्साह के साथ मनाई जाती है। नवरात्रि केवल धार्मिक उत्सव नहीं बल्कि आस्था, शक्ति और संस्कृति का संगम है जो समाज को सूत्र में प्रेरित है। भक्ति, समाजता, समरता और संस्कृति के वैभव के कारण नवरात्रि आज भी लोगों के मन में उत्साह और आशा का संचार होने वाला उत्सव है। लेकिन इन दिनों देश भर में देवी की विभिन्न रूप से पूजा की जाती है, लेकिन कवाड़ में मित एंड कंपनी और ग्रामस्थ मंडल का सार्वजनिक नवरात्रि उत्सव विशेष है। यह मंडल की यह परंपरा पिछले 43 वर्षों से चली आ रही है। भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष एवं सरपंच नीलेश गुरव एवं अन्य इस कार्यक्रम के आयोजन की पहल की है। इस नवरात्रि उत्सव के दौरान प्रतिदिन रात्रि महिलाओं श्रद्धालुओं द्वारा गरबा का समारोह आयोजन किया गया है। इस अवसर पर कवाड़ गांव के स्थानिक नागरिकों ने महाप्रसाद का लाभ उठाया। देवी की मूर्ति के दर्शन के लिए भक्तों की भीड़ उमड़ रही है। लगातार 43 वर्षों से इस उत्सव में प्रतिदिन सुबह शाम वैदिक मंत्रोच्चार के साथ भव्य आरती की जाती है। मंडल और दिव्य मूर्ति की भव्य सजावट पूरे शहर में चर्चा का विषय बन गई है। नीलेश गौरव और उनकी पूरी टीम मिलकर यह काम करती है। नीलेश गौरव ने आगे कहा कि इस पंचक्रोशी में 9 साल पाने वाली देवी प्रसिद्ध है। जिस दिन से देवी की स्थापना हुई थी, पूरे कवाड़ गांव यह त्यौहार मनाने के लिए एक साथ आता है। 9 दिनों तक कई सांस्कृतिक गतिविधियाँ, गरबा समारोह, महिलाओं के लिए विभिन्न कार्यक्रम, लकी ड्रॉ, पुरस्कार वितरण यहाँ आयोजित किया जाता है। शहर और ग्रामीण क्षेत्रों में सभी राजनीतिक दलों के नेता और गणमान्य लोग मंडल के मंडप में उपस्थित होते हैं और आशीर्वाद लेते हैं। नीलेश गुरव सहित पूरी आयोजन समिति इस महोत्सव को सफल बनाने में कड़ी मेहनत कर रही है। सर्वप्रथम मी सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर 1983 साली या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून आज 2025 पर्यंत अविरतपणे या उत्सवाला कुठेही खंड न पडता अतिशय उत्साहाने आनंदाने हा सण साजरा होत आहे। खरं तर या पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारी आणि जी जागरूक देवी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे। आणि त्या दिवसापासून आजपर्यंत संपूर्ण गाव आज ज्या दिवशी देवीची स्थापना झाली त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत आज संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण उत्साहाने साजरा करतो। मला वाटतं एक अजून आनंदाची गोष्ट अशी आहे या गावामध्ये जवळजवळ 95% लोक या 9 दिवसामध्ये नॉनव्हेज खात नाहीत। याचा आम्हाला जास्त अभिमान आहे। सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात। 9 दिवस या ठिकाणी अनेक सांस्कृतिक उपक्रम आहेत, अनेक सामाजिक जागरूकता असते। 9 दिवस इथे गरब्याचं आयोजन होतं, महिलांसाठी अनेक विविध कार्यक्रम होतात। अजून सर्वांसाठी लकी ड्रॉ आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी बाईकचं बक्षीस होतं आणि आज यावर्षी टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, अशा अनेक प्रकारचे बक्षीस आम्ही मंडळाच्या वतीने आमच्या वतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि हा सण कसा चांगला साजरा होईल याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देतो। त्यासाठी गावाचं कसं चांगलं होईल, कसा गावचा विकास होईल याच्याकडे आम्ही जास्त लक्ष घेतलेलं आहे। आदरणीय आपल्या देशाचे विकास पुरुष आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या देशाची मान जगामध्ये अभिमानाने उंचावली असे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जीएसटीची जी सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये किंवा सर्वसामान्य माणसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ही खऱ्या अर्थाने जी ऊर्जा जे आम्ही कार्यक्रम करतो आणि जे आम्ही बक्षीस वगैरे जे काय असेल ते जे आम्ही करतो ते
खरोखर या गावचे आमचे नागरिक असतील, आमची जी मंडळी असतील, आमची सर्व टीम असेल का यांचा सर्वांचा सहकार्य असतो, यांचा हातभार असतो, म्हणून आम्हालाही काम करण्याची ऊर्जा मिळते आणि अधिकाधिक हा सण किंवा कुठले सामाजिक उपक्रम कसे चांगले होतील याच्याकडे आम्ही लक्ष देतो। या उत्सवाबद्दल सांगताना म्हणलं की अनेक 43 वर्षापासून सुरू असलेला हा उत्सव आहे। ह्या उत्सवामध्ये उत्साहाचा जो खंड पडला होता, तो उत्साहाचा खंड भरून काढण्याची अखंडपणेची जबाबदारी आहे ती सन्माननीय निलेश जोगर साहेब यांनी सांभाळली, हाती घेतली आणि तो पुढे अखंडपणे हा उत्साह या उत्सवामध्ये सुरू आहे। साहेबांच्या बद्दल म्हटलं की समाजातील सोबत घेऊन लहान थोर मंडळी, समाजातील सोबत घेऊन लहान थोर मंडळी नेतृत्वाची घेतली आहे उंच भरारी, नेतृत्वाची घेतलेली उंच भरारी आणि उंच भरारी घेऊन ते आमच्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी काम करत असतात। आणि हा उत्सव हा जो हजारोच्या संख्येने अनेक सेलिब्रिटी जे इथे उपस्थित होतात, आवर्जून अमूल्य वेळ देतात, आपला अमूल्यसा वेळ आपल्या क्षेत्रातील काढून इथे येतात, ही निश्चितच हे साहेबांच्या या कार्याची ही देणगी आहे आमच्या गावाला। आणि म्हणून हा उत्सव अखंडपणे पुन्हा उत्साहाने सुरू होत आहे। आणि या देवी जगदंबेकडून, अंबेकडून मी साहेबांना सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो की अशीच अखंडपणे ही सेवा आपल्या कार्याची तेवत राहावं। धन्यवाद। सर्व नागरिकांना, सर्व देवीच्या भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच उद्या जो दसरा, विजयादशमी दसरा आहे, त्या दसऱ्याच्या सुद्धा सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। आपण बघत असाल की कवाड गावात जो सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो, त्याचा जो देखावा असतो, जो त्याचा भव्य असा कार्यक्रम असतो, तो असा पंचक्रोशीत कुठेही बघायला मिळत नाही। आपण जर विचार केला तर कोणताही कार्यक्रम पार पाडण्यासाठी एक भक्कम नेतृत्वाची गरज असते। आणि मला असं म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही की नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही क्षेत्रात ज्यांचं नाव आघाडीवर आहे ते असे आमचे श्री निलेशजी गुरव साहेब या एका व्यक्तीमुळे पूर्ण गाव एकत्र येऊन हा नवरात्रोत्सव साजरा करते, याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना अतिशय अभिमान वाटतो। आणि साहेबांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांना दुर्गा मातेच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। दुर्गा माता म्हणजे आपली सरस्वतीच मानली जाते आणि असं कार्यक्रम कवाड गावामध्ये जे दरवर्षी होतंय याचं आम्ही नेहमी कौतुक करतो आणि आमच्या गावामध्ये आम्ही कधी पण त्याची वार्ता करतो का असा आपल्याकडे पण कार्यक्रम झाला पाहिजे की गावची एक देवी किंवा असं भव्य दिव्य कार्यक्रम होणं ही म्हणजे गावची एक प्रतिष्ठाच आहे आणि असे कार्यक्रम दादांकडून होतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे। आणि आमची पण अशी इच्छा असते, नेहमी बोलतो आम्ही, कधी आमच्या जवळ अशी दादांसारखी जर मंडळी जर आमच्या जोडीला असली तर आम्ही पण असंच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू। आणि कार्यक्रमाचं नियोजन वगैरे एकदम चांगला असतो आणि सर्व गावकऱ्यांना घेऊन हा जो कार्यक्रम होतो हाच म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की गाव एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ते टिकवणं, गाव एकत्र करणं ही निलेश दादांची म्हणजे त्यांचे गुण किंवा त्यांचं वर्तणूक याच्यावर सगळं अवलंबून आहे। म्हणून त्यांचं मी पहिल्यांदा त्यांनाच शुभेच्छा देतो की असे कार्यक्रम तुम्ही अजून पुढे करत राहा।